नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्मच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पपई आणि शेवगा या दोन्हीसाठी एकच फवारणी घेतोय, जी सेम आहे, दोन्हीला पण चालते. तर आपण घेतोय प्लॅनोफिक्स. प्लॅनोफिक्स तुम्हाला माहिती आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. ड्रॉपिंग थांबवतं, कळ्या वगैरे सेट व्हायला मदत करतं. आणि प्लॅनोफिक्सचा रिझल्ट शेवग्यामध्ये खूप चांगला आहे. तर प्रमाण घ्यायचं आहे शेवग्यामध्ये 0.15 मिली, म्हणजे 100 लिटरला 15 मिली ह्याप्रमाणे मी शेवग्यासाठी घेतोय. 15 मिलीपेक्षा जास्त शेवग्याला प्लॅनोफिक्स घेऊ नका मित्रांनो, जास्त हार्ड शेवग्याला चालत नाही. आणि आपण पपईला घेतोय 0.20 मिली, म्हणजे 100 लिटरला 20 मिली ह्याप्रमाणे पपईला घेतोय. त्याच्यानंतर दोन्हीला पण घेतोय आपण बोरॉन. तर बोरॉन दोन्हीला पण आपण घेतोय 1 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे. तर हे अशी आजची फवारणी आहे. तर मित्रांनो, वर बघू शकताय तुम्ही, जरा ढगाळ वातावरण झालेलं आहे. मी कधीच स्टिकर वापरत नाही, पण आज ढगाळ वातावरण झाले आणि जर लगेच पाऊस आला तर औषध वाटोळ झालं, फवारलेलं ते ट्रॅक्टरचं डिझेल वाटोळ झालं, सगळं हे होतंय. त्यापेक्षा आपण आज स्टिकर वापरणार आहे. तर हे स्टिकर म्हणजे 15 मिली 150 लिटर पाण्याला बस होतं, म्हणजे 10 लिटर पाण्याला 1 मिली हे स्टिकर वापरतोय आपण. तर आता हे 400 लिटर पाणी, त्या प्रकारे आपण ह्याच्यामध्ये 40 मिली स्टिकर वापरणार आहे. तर स्टिकरचं इथल्या इथं प्रमाण घ्यायला येतं आपल्याला, असं दाबलं का नाही इथं वर येतं आणि तेवढंच. आपण आता हे 15 मिली इथं आलेलं आहे. 15 मिली आता ओतून घेऊ आपण. 15, हे 15 आणि आता 15 30 झाला, अजून 10 पाहिजे. तर हे 10. तर हे स्टिकर प्लस स्प्रेडर असतं, चांगलं काम करतं. पाऊस आला तरी औषधं वाहून जाऊ देत नाही.